तर नमस्कार मित्रांनो. तर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कालचा आपण ब्लॉग टाकलेला आहे, ते जाऊन तुम्ही बघा. बघितलं नसेल तर परत जाऊन एकदा बघा. आणि आजचा ब्लॉग सुरू होत आहे आपल्या शॉपमधून. तर मी आता शॉपमध्ये आलेला आहे. तर जरा माझा घसा बसलेला आहे वातावरणामुळे, सर्दी खूप झाली. तर दुपारचे आपले 2 वाजलेले आहे आणि मी आता शॉपमध्ये आहे मित्रांनो. श्री पण आलता माझ्यासोबत, मी त्याला पाठवलं मी घरी. तर मी आहे शॉपमध्ये. आपल्याकडे आता एक मोबाईल आलेला आहे, रेडमी नोट 12 प्रो. त्याला आपण आता स्किन बसवणार आहे, म्हणजे बॅक स्टिकर जे आपण मशीन आणलेलं आहे मित्रांनो. त्याचा वापर कशासाठी होतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर मी तुम्हाला ते बॅक स्टिकर कट करून दाखवतो आणि यावर कसं परफेक्ट बसते ते मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर चला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, जर आपल्या मोबाईलचे बॅक ग्लास म्हणजे काचच असते, ते फुटलेलं असेल, म्हणजे जेव्हा तुम्ही रिपेरिंगला देताय ते बसवण्यासाठी, तर त्याचा म्हणजे प्राईस जास्त असेल तर लो बजेटमध्ये आपण तात्पुरते त्याला कव्हर करू शकतो स्टिकर लावून. त्यासाठी आपण ही मशीन आणलेली आहे. तर आताचे जे सर्व मोबाईल आलेले आहेत कर्व डिस्प्ले, तुम्ही पण वापरत असाल, तर त्याचं पण आपण फ्रंटमध्ये स्क्रीन पेपर लावू शकतो. तर ही मशीन ते आपल्याला साईजप्रमाणे कट करून देते. तर आपला स्वतःचा फोटो पण तुम्ही यावर लावू शकता. आणि आपल्याकडे बरेच स्टिकर अवेलेबल आहेत, तर तुम्ही बघू शकताय. तर आता आपण हे स्टिकर या मोबाईलला आपण लावणार आहोत. तर ही मशीन कशी काम करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. तर आता मी हे पेपर यामध्ये आता लावणार आहे कटिंगसाठी. तर त्या मॉडेल आपण सर्च करून घेणार आहे. आता मोबाईल रेडमी नोट 12. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आपण नोट 12 प्रो सर्च केलेलं आहे. बॅक स्किन परफेक्ट कटिंग करून देते. व्हॉल्यूम बटन, कॅमेरा, हेडफोन, चार्जिंग पॉईंट, स्पीकर पॉईंट. तर फ्रंटमध्ये आपण ग्लास पण लावू शकते. तर आता मी ही साईज घेणार आहे आणि कट करणार आहे. तर तुमच्या पण मोबाईलला स्टिकर किंवा तुमचा स्वतःचा फोटो किंवा स्क्रीन पेपर लावणार असेल तर आपल्या शॉपला व्हिजिट करा. फुल म्हणजे ऑटोमॅटिक काम करते मशीन. तर मित्रांनो, आपलं स्टिकर आहे जे आपण ते कट केलं, तो जरा ते खराब झाले. म्हणजे ते पेपर जर लहान साईज जर कटिंग केलं असेल तर ते कटिंग व्यवस्थित होत नाही. तर आता आपण परफेक्ट घेतलेलं आहे, तर याला आपण आता कट करून बघूया. तर आता आपण दुसरा पेपर घेतलेला आहे स्टिकर. जो पहिलेचा होता ते कटिंग व्यवस्थित झालं नसल्यामुळे खराब झालेला आहे. आपला आपण दुसरा कटिंगला लावलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टिकर आपण बसवलेले आहे याला. तर कसा वाटला आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर दुपारचे 2:30 वाजले आहे आणि वातावरण आता पावसाचं झालेलं आहे मित्रांनो. तर मी जाणार आहे आता घरी.